ठिकाणी माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख साहेबांची सर्व सातारा नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याच्या संघटनेच्या अध्यक्षांनी भेट घेतली। गेल्या 2 दिवसापूर्वी शनिवारी केसरकर पेठ येथील आमच्या सफाई कर्मचारी महिला यांना शिवीगाळ, धक्काबुक्की आणि जातीवाचक पद्धतीचे उद्गार काढल्याप्रकरणी शनिवारी सातारा शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल झाली होती। परंतु या घटनेमध्ये हे सरकारी कर्मचारी असताना सुद्धा त्यांच्यावर 353 सारखा गुन्हा दाखल झालेला नाही। आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना विनंती केलेली आहे की हे सर्व सरकारी कर्मचारी आहेत। सफाई कामगार हा काही इथला फक्त घाण काम उचलणारा, घाण काम करणारा फक्त वर्ग नाही, तर हा समाज घटकातला अतिशय प्रमुख वर्ग आहे की ज्याच्यामुळे सातारा शहराचं आरोग्य हे सुनिश्चित राहते। त्याची जबाबदारी आपण प्रशासन म्हणून घ्यावी। यामुळे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की 353 सारखा गुन्हा याच्यामध्ये तात्काळ दाखल झाला पाहिजे। या केसमध्ये अॅट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल झाल्यामुळं तत्परतेने तिथले पोलीस निरीक्षक निंबाळकर यांनी खऱ्या वास्तविक पाहता याच्यामध्ये क्रॉस केस दाखल घेणं अपेक्षित नाही, परंतु निंबाळकर साहेबांनी याच्यामध्ये क्रॉस केस दाखल करून माननीय बाग निरीक्षक सागर बडेकर यांच्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल झालेला आहे। त्या संदर्भानं सुद्धा आम्ही पोलीस अधीक्षकांना विनंती केलेली आहे की तात्काळ हा खोटा गुन्हा माघारी घ्यावा, अन्यथा आम्हाला सर्व कर्मचारी संघटनेच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं, जोरदार स्वरूपाचं तीव्र आंदोलन आम्हाला या सातारा शहरामध्ये उभारावं लागेल। आणि यामुळे जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर मात्र इथलं शासन आणि इथलं प्रशासन जबाबदार राहील, अशा पद्धतीचं निवेदन आम्ही माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख यांना केलेलं आहे। माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। याच्यामध्ये जो खोटा गुन्हा दाखल केलेल्याची आम्ही मागणी केलेली आहे, त्या अनुषंगानं योग्य ते तपास होईल। जर खऱ्या अर्थानं जर क्रॉस केस म्हणून जर याच्यामध्ये जर 354 सारखा जर गुन्हा दाखल झाला असेल तर ही बाब गंभीर आहे। याची तात्काळ त्यांनी नोंद घेतलेली आहे आणि संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये ज्या क्रॉस केसेस अॅट्रॉसिटीमध्ये दाखल झालेले आहेत या अनुषंगाने सुद्धा आम्ही तपासणी करू आणि तशा पद्धतीचे निकाल करू, अशा पद्धतीचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे। गेल्या 2 दिवसापूर्वी आमच्या महिला कर्मचारी यांच्यावर माने यांनी शिवीगाळ केली, उदमदाटी केली आणि त्यांच्या विरुद्ध तक्रार दिली, तर उलट त्यांनी क्रॉस तक्रार भाग निरीक्षक बडेकर यांच्यावर केली। तर याची सखोल चौकशी होऊन या बडेकरांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे, त्याची चौकशी करून तो गुन्हा निकालात काढावा यासाठी माननीय पोलीस प्रमुख समीर शेख साहेब यांना आम्ही भेटलो। आता सांगितल्याप्रमाणे अध्यक्षांनी आणि दिघे साहेबांनी जे सांगितलं त्याप्रमाणे आम्ही समीर शेख साहेबांना भेटलो। साहेबांनी तातडीने आयो साहेबांना सांगून तशा सूचना दिल्यात, त्याची सखोल चौकशी करून त्या गुन्हा निकालात काढावा आणि ज्या महिलांनी तक्रार केली त्याची कठोर कारवाई त्या माने यांच्यावर करावी। पण अशा म्हणजे कर्मचारी प्रत्येकजण येणार जरबारीला आणि कर्मचाऱ्याला टपली मारून जाणार, तर त्याचं कोण नाही का, त्याच्या मागं कोण नाही का, अशी भूमिका नाही समीर शेख साहेबांना आम्ही निदर्शनात आणून दिली। तर समीर शेख साहेबांनी सांगितलं तर आम्ही कठोर कारवाई करू, येत्या 7 दिवसाच्या आत कठोर कारवाई नाही झाली त्यांच्या विरुद्ध तर तुम्ही परत आम्हाला अशा स्वरूपात येऊन भेटावं असं साहेबांनी सांगितलं। साहेब निश्चितच त्यांच्यावर कठोर कारवाई करतील आणि त्यांच्यावर कारवाई झाल्यानंतर पूर्ण सातारा शहरातील उद्धट नागरिकांना, मस्तीवान नागरिकांना समजून जाईल याच्यावर कारवाई काय केली आणि हा संदेश समीर शेख साहेबांच्या स्वरूपात जाईल।